आजच्या या अभ्यासपूर्ण वेधात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो जो फक्त इतिहासाच्या पानांपुरता मर्यादित नाहीये. हो, अगदी बरोबर. म्हणजे तो आजच्या आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. आजची आपली चर्चा सावित्रीबाई फुले, भारतीय स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार या विषयावर असणार आहे. हो, आणि आपल्याकडे आज काही खूप महत्वाचे संदर्भ आहेत. काही ऐतिहासिक नोंदी, लेख आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या विचारधारेचे ते 10 स्तंभ. बरोबर. आणि या सगळ्या संदर्भांमधून आपण अशा एका प्रवासाचा वेध घेणार आहोत ज्याने एका संपूर्ण उपखंडाची सामाजिक दिशाच बदलून टाकली. खरं तर हा विषय अनेक अंगांनी समजून घेण्यासारखा आहे. कारण 18व्या आणि 19व्या शतकाचा विचार करताना ती परिस्थिती आजच्या चष्म्यातून बघणं थोडं कठीण जातं. नक्कीच कठीण जातं. तो काळच तसा होता ना. हो ना, म्हणजे तेव्हा मुलींना किंवा स्त्रियांना शिक्षण देणं हे केवळ चुकीचं नाही, तर चक्क एक महापाप मानलं जायचं. ज्ञान मिळवण्याचा अधिकार फक्त एका विशिष्ट वर्गाला होता. आणि अशा त्या अत्यंत कोंदट वातावरणात एका महिलेने समाजाच्या विरोधात जाऊन शिक्षणाची क्रांती घडवली. अगदी बरोबर. आणि ती क्रांती केवळ साक्षरतेपुरती, म्हणजे फक्त लिहिता वाचता येण्यापुरती मर्यादित नव्हती. आणि तोच आजच्या आपल्या या चर्चेचा मुख्य उद्देश आहे. किंवा आपण त्याला एक मिशन म्हणूया. आपल्याला हे समजून घ्यायचंय की या क्रांतीने समाजात स्वाभिमान आणि समानतेचा पाया कसा रचला. नक्कीच. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव इथे जन्मलेल्या सावित्रीबाईंचा तो प्रवास. महाराष्ट्रात आपण सर्वांनी 1848च्या पुण्यातील भिडेवाड्याचा उल्लेख अनेकदा ऐकलेला असतो. हो, भारतातील पहिली मुलींची शाळा. अगदी तीच. पण या संदर्भांमधून जेव्हा आपण त्या घटनेच्या मुळाशी जातो तेव्हा लक्षात येतं की हा प्रवास आपण विचार करतो त्यापेक्षा कितीतरी अधिक खडतर होता. जर आपण याला एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर 1848 मधील भिडेवाड्यात सुरू झालेली ती शाळा म्हणजे एका मोठ्या वादळाची फक्त सुरुवात होती. फक्त एक ठिणगी होती असं म्हणता येईल. हो, कारण हा लढा फक्त एका शाळेपुरता मर्यादित नव्हता. ह्या नोंदींमधली सर्वात भन्नाट आकडेवारी म्हणजे सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी मिळून मुलींसाठी आणि दलित मुलांसाठी तब्बल 18 पेक्षा जास्त शाळा सुरू केल्या. बापरे, 18 शाळा, आणि तेही त्या काळात. विचार करा, आपण 1850च्या दशकाबद्दल बोलतोय, जिथे दळणवळणाची साधने नव्हती, समाजाचा पाठिंबा शून्य होता. आणि रस्त्यावरून चालताना अंगावर शेण आणि चिखल फेकला जात होता. हो, अशा परिस्थितीत एका पाठोपाठ एक 18 शाळांचं जाळे विणणे, जागा मिळवणे, शिक्षक तयार करणं, हे लॉजिस्टिकली आणि मानसिकदृष्ट्या किती अफाट काम होतं. त्या 18 शाळांच्या नुसत्या कल्पनेनेच अवाक व्हायला होतं. पण मला जी गोष्ट सर्वात जास्त थक्क करणारी वाटली ती म्हणजे त्या शाळांच्या आत नक्की काय चाललं होतं. तिथली शिक्षण पद्धती. हो, आपल्या संदर्भानुसार तिथे फक्त मुळाक्षरे गिरवण्याचं काम होत नव्हतं. तिथे चक्क आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जात होता. म्हणजे गणित आणि विज्ञानसारखे विषय शिकवले जायचे. अगदी बरोबर. गणित, विज्ञान, समाजशास्त्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे शिक्षण पाठांतरावर किंवा घोकमपट्टीवर आधारित नव्हतं. ते समजून घेण्यावर म्हणजे अंडरस्टँडिंगवर आधारित होतं. आणि इथेच त्यांच्या विचारधारेची खरी खोली दिसून येते बघा. आपण त्यांच्या ज्या 10 महत्वाच्या स्तंभांबद्दल बोलत आहोत त्यातील 9वं तत्व या आधुनिक शिक्षण पद्धतीचा मूळ गाभा आहे. ते कोणतं तत्व? त्यांनी म्हटलं होतं की विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याची सवय ठेवली पाहिजे. क्या बात आहे. 19व्या शतकात हा विचार. हो ना, ज्या समाजात मोठ्यांची किंवा प्रस्थापितांची आज्ञा पाळणे हेच अंतिम सत्य मानलं जायचं, तिथे एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करणं हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारक होतं. म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. अगदी तेच. जिज्ञासा आणि विचारशक्ती हीच ज्ञानाची सुरुवात आहे हे त्यांनी अचूक ओळखलं होतं. क्रिटिकल थिंकिंग हा शब्द आज आपण कॉर्पोरेट जगात खूप सहज वापरतो, पण 150 वर्षांपूर्वी त्यांनी हा विचार प्रत्यक्षात उतरवला. हे ऐकूच आजच्या शिक्षण व्यवस्थेवर नव्याने विचार करावासा वाटतो. आणि इथेच ही माहिती खऱ्या अर्थाने रंजक बनते. कशामुळे? कारण त्यांचा हा लढा फक्त शाळेच्या 4 भिंतींच्या आत मर्यादित राहिला नाही. समाजातील अत्यंत कठू आणि भयानक वास्तवांना त्या थेट भिडल्या. वर्गाबाहेरचा त्यांचा संघर्ष अधिक प्रखर होता. हो, बालविवाह आणि स्त्री दमनाविरुद्ध त्यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली. कारण शिक्षण आणि समाजातील वास्तव या वेगळ्या गोष्टी असू शकत नाहीत.
त्या काळातील विधवा स्त्रियांच्या अवस्थेबद्दलचे जे संदर्भ आहेत ते वाचताना अंगावर काटा येतो. लहान वयातच वैधव्य आलेल्या स्त्रियांना समाजात बहिष्कृत केलं जायचं. त्यांचं केशोतण केलं जायचं. हो, बळजबरीने. आणि अंधाऱ्या कोपऱ्यात खितपत पडावं लागायचं. या प्रथेविरुद्ध नुसती हळहळ न व्यक्त करता त्यांनी प्रत्यक्ष कृती केली. नाभिकांचा संप घडवून आणला आणि विधवांसाठी आश्रयगृह सुरू केलं. त्या आश्रयगृहाचा संदर्भ वाचताना अजून एक विदारक सत्य समोर येतं. त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं होतं. हो, हे खूप महत्वाचं पाऊल होतं. हे का सुरू करावं लागलं? कारण विधवा किंवा निराधार स्त्रियांवर जो लैंगिक अत्याचार व्हायचा, त्यातून जर अनिश्चित बाळाचा जन्म होणार असेल तर समाजाच्या भीतीने त्या जन्मलेल्या बाळाची थेट हत्या केली जायची. किंवा त्या स्त्रीला आत्महत्यासाठी प्रवृत्त केलं जायचं. हो, आणि ही अमानुष प्रथा थांबवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरात हे गृह सुरू केलं. स्त्रियांना सुरक्षित बाळंतपणाची सोय दिली आणि सन्मानाने वागवलं. इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे त्यांचा हा संघर्ष केवळ एकांगी नव्हता. आज आपण ज्याला इंटरसेक्शनॅलिटी म्हणतो, म्हणजे लिंगभेद आणि जातीभेद यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे, ती समज त्यांच्या कामात स्पष्ट दिसते. म्हणजे त्यांचा लढा फक्त स्त्री प्रश्नांपुरता मर्यादित नव्हता. अजिबात नाही. अस्पृश्यतेविरुद्धही त्यांनी प्रखर लढा दिला. सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी आपल्या घरचा पाहण्याचा हौद खुला करणे ही त्या काळातील अत्यंत धाडसी कृती होती. आणि यामागे त्यांचे ते 10 स्तंभ होतेच. हो, 8वे तत्व सांगते, जातीभेद हा समाजाच्या प्रगतीसाठी मोठा अडथळा आहे. जोवर जातीपातीवरून माणसाला माणसासारखी वागणूक मिळत नाही, तोवर समाज पुढे जाऊ शकत नाही. याच विचाराला त्यांचं 4थं तत्व एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. त्यात त्यांनी म्हटलंय की स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान हक्क असावेत. अगदी बरोबर. जर समाजाचा अर्धा हिस्सा असलेल्या स्त्रियांना आणि तळागाळातील लोकांना तुम्ही मानवी हक्कच नाकारत असाल तर तुम्ही प्रगतीच्या गप्पा मारूच शकत नाही. हे सगळं ऐकताना जाणवतं की त्या केवळ रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्या नव्हत्या. त्या एक प्रगल्भ बौद्धिक विचारवंत होत्या. नक्कीच. आणि या वैचारिक प्रगल्भतेचा पुरावा त्यांच्या साहित्यातून मिळतो. 1854 मध्ये त्यांचा काव्यफुले हा संग्रह प्रकाशित झाला. हो, भारतातील पहिल्या काही मोजक्या आधुनिक कवयित्रींपैकी त्या एक आहेत. आणि त्यानंतर 52 कशी सुबोध रत्नाकर या पुस्तकातून त्यांनी आपले विचार मांडले. इथे 52 कशी या शब्दाचा अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. 52 कशी म्हणजे अत्यंत शुद्ध सोने. हो, 52 कॅरेटचं अस्सल सोनं. यातून त्यांना सांगायचं होतं की यात जे विचार आहेत ते खऱ्या अर्थाने अस्सल आणि समाजाला प्रकाश देणारे आहेत. त्यांच्या कविता म्हणजे केवळ निसर्गाचे गोडवे गाणाऱ्या नव्हत्या, तर समाजाला जागे करणाऱ्या ललकाऱ्या होत्या. आणि त्याच अस्सल विचारांमधून त्यांची ती 10 महत्वाची तत्व आकाराला आली. आपण मगाशी प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य आणि समान हक्कांबद्दल बोललो. पण तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? त्यांची इतर तत्व तत्कालीन समाजाला कोणता आरसा दाखवत होती? जर आपण त्यांच्या 5व्या तत्वाकडे पाहिलं तर त्यांनी म्हटलंय की अज्ञान हीच गुलामगिरीची मुळे आहेत. हे वाक्य खूप काही सांगून जातं. म्हणजे अज्ञानामुळेच माणूस दबलेला राहतो. हो, जोवर अज्ञान आहे तोवर अंधश्रद्धा आणि प्रस्थापितांचं वर्चस्व राहील. कोणीतरी सांगेल तुमची जागा हीच आहे आणि अज्ञानामुळे लोक तेच सत्य मानतात. यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण. म्हणूनच त्यांच्या पहिल्या तत्वात त्यांनी परखडपणे म्हटले की शिक्षण हेच खरे स्वातंत्र्य आहे. अगदी. स्वातंत्र्य फक्त राजकीय नसतं, ते वैचारिक असतं. आणि वैचारिक स्वातंत्र्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. 3ऱ्या तत्वातही हेच अधोरेखित होतं की शिक्षणाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. हे नुसतं सुविचार म्हणून भिंतीवर लिहिण्यासारखं वाक्य नव्हतं. त्यांनी ते स्वतःच्या कृतीतून सिद्ध केलं होतं. आणि जेव्हा त्या प्रगतीबद्दल बोलतात तेव्हा त्यात एक व्यावहारिक आणि दूरदृष्टीचा विचार दिसतो. तो 7व्या तत्वातून समोर येतो ना. हो, मुलींना शिक्षण दिल्यास संपूर्ण समाज प्रगत होतो. आज 21व्या शतकात आपण वुमन एम्पॉवरमेंटवर चर्चा करतो, पण सावित्रीबाईंनी शतकांपूर्वीच हे अर्थशास्त्र ओळखलं होतं. एक स्त्री शिकते तेव्हा ती साक्षर तर होतेच, पण कुटुंबाचा आणि समाजाचा स्तर उंचावते. आणि हा बदल घडवण्यासाठी नशिबावर अवलंबून चालणार नाही. म्हणून दुसरं तत्व स्फूर्तिदायी आहे. उठा, जागे व्हा आणि शिक्षण घ्या. यात एक हाक आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी 6व्या तत्वात दिलेला संदेश आजच्या माहितीच्या युगातही लागू पडतो. स्वाभिमानाने जगा आणि अन्यायाला विरोध करा. अन्याय सहन करणे हे करण्याइतकेच वाईट आहे, हा विचार त्यांनी रुजवला. स्वाभिमान भीक म्हणून मिळत नाही, तो शिक्षणातून आणि संघर्षातून मिळतो.
या सर्व प्रवासात शाळा उभारण्यापासून ते बहिष्कार सहन करण्यापर्यंत त्यांचं अफाट धैर्य सतत जाणवतं. आणि या धैर्याची सर्वोच्च प्रचिती त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात येते. 1897 मधील पुण्याची ती प्लेगची साथ. तो काळ समजून घेणं खूप गरजेचं आहे. ती साथ म्हणजे मृत्यूचं तांडव होतं. हो, लोक घरेदारे सोडून पळून जात होते. नातेवाईकही जवळ यायला घाबरत होते. पण अशा संकटात सावित्रीबाईंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आजारी लोकांची सेवा केली. अगदी आजच्या फ्रंटलाईन वर्करसारखं. त्यांनी प्लेगच्या रुग्णांसाठी दवाखाना सुरू करण्यात पुढाकार घेतला. त्या स्वतः रुग्णांना उपचारासाठी घेऊन यायच्या. मुंडवा भागात एका महार समाजातील मुलाला प्लेग झाला तेव्हा त्या तिथे गेल्या. हो, आणि त्या आजारी मुलाला स्वतःच्या पाठीवर घेऊन उपचारासाठी दवाखान्यात आणले. याच प्रक्रियेत त्यांना स्वतःला संसर्ग झाला. ही घटना ऐकताना खरोखरच अंगावर शहारे येतात. एका बाजूला समाजाचा विरोध आणि दुसऱ्या बाजूला त्याच समाजासाठी प्राणांची आहुती. 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. आणि हे बलिदान हे त्यांच्याच 10व्या तत्वाचे सर्वात मोठे जिवंत उदाहरण होतं. सत्य, समानता आणि मानवतेचा मार्ग स्वीकारा. बरोबर. त्यांनी केवळ हे तत्व साहित्यातून मांडले नाही, तर मृत्यूला सामोरे जातानाही हा मानवतेचा मार्ग सोडला नाही. जात, धर्म, लिंग या पलीकडे जाऊन दुसऱ्या एका जीवासाठी प्राणांची पर्वा न करणे यापेक्षा मानवतेचे मोठे उदाहरण कोणते असू शकते? या ऐतिहासिक नोंदी आणि त्यांचे साहित्य पाहिल्यावर एक स्पष्ट अर्थ समोर येतो. सावित्रीबाई फुले केवळ पहिल्या महिला शिक्षिका नव्हत्या. त्यांची ओळख एका पदवीपुरती मर्यादित ठेवणं अन्यायकारक ठरेल. त्या सामाजिक समतेसाठी शोषणाविरुद्ध लढा देणाऱ्या एक महान कृतिशील समाज सुधारक होत्या. आणि म्हणूनच 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस सावित्रीबाई फुले जयंती म्हणून साजरा केला जातो. हा एक विचारधारेचा उत्सव आहे. तो आपल्याला आठवण करून देतो की आज मुली ज्या आत्मविश्वासाने शिक्षण घेत आहेत त्याचा पाया या खडतर संघर्षातून रचला गेला आहे. आणि हे फक्त एका वर्गापुरते मर्यादित नाही. जेव्हा कोणी अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो किंवा अज्ञानातून ज्ञानाकडे पाऊल टाकतो, तेव्हा आपण नकळतपणे सावित्रीबाईंच्याच मार्गावर चालत असतो. अगदी 100% खरं आहे. पण हे सगळं पाहिल्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपण मगाशी प्रश्न विचारण्याच्या स्वातंत्र्याबद्दल बोललो, जे त्यांचं 9वे तत्व होतं. हो, जिज्ञासा हेच ज्ञानाचे मूळ आहे. बरोबर. 19व्या शतकाच्या अंधकारमय काळात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची सवय लावली. पण आजच्या 21व्या शतकात या आधुनिक मानल्या जाणाऱ्या शिक्षण व्यवस्थेकडे पाहताना हा प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? आपण खरोखरच विद्यार्थ्यांमधील ती मूळ जिज्ञासा आणि प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य आजही जिवंत ठेवले आहे का? की आपण आजही केवळ माहितीची घोकंपट्टी करणाऱ्या पिढ्या घडवत आहोत आणि त्यांच्या त्या खऱ्या शिक्षणाच्या व्याख्येपर्यंत पोहोचण्याचा फक्त प्रयत्नच करत आहोत? हा खरोखरच प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखा प्रश्न आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट साक्षर करणे नसून विचार करायला शिकवणे हे आहे. आजच्या या चर्चेतून त्यांचा हा स्वाभिमानाचा आणि जिज्ञासेचा वारसा आपण नक्कीच समजून घेतला असेल. चला तर मग विचार करत राहूया, प्रश्न विचारत राहूया आणि शिकत राहूया.